मॅडम नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव हर्षदा रणजित धुंद्रे. अच्छा साहेब, तुमचं नाव? रणजित संपत धुंद्रे. अच्छा, म्हणजे हजबंड वाईफ आहात तुम्ही. प्रॉपर राहणारे कुठले? मी राशेवाडीमध्ये राहते. राशिवडे, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. ओके. तुम्ही आमच्या समर्थ आरोग्य फाउंडेशन ह्या संस्थेच्या माध्यमातून प्रोडक्ट घेतला होता, किट घेतलं होतं. कोणतं किट घेतलं होतं आणि का घेतलं होतं? ते प्रोडक्ट आम्ही अचानक माझी शुगर वाढली. हा होता ना अँटॉक्स डी. हा. अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी हा प्रोडक्ट तुम्ही घेतला होता. ओके, शुगर वाढली म्हणून घेतला होता. इन्स्टाला पहिल्यांदा आम्ही बघितलं. हा. त्यानंतर सरांना कॉल केला. अच्छा त्याने सरांनी आम्हाला माहिती व्यवस्थित सांगितली. अच्छा. आणि तुम्ही तो प्रोडक्ट घेतला आणि यूज करायला चालू केला. यूज करायला सुरू का तुम्हाला डायबिटीज होता का? हा. ओके. काय शुगर होते तुमची? लेवल किती असायची? शुगर म्हणजे 350च्या पुढेच असायची. 350च्या पुढे असायची. ओके. गोळ्या चालू केल्या होत्या का? होय, गोळ्या सुरूच होत्या. ओके ओके. गोळ्या चालू असून देखील शुगर 350च्या पुढे होती. पुढेच असायची. सोबत शारीरिक त्रास काय होते तुम्हाला? शारीरिक त्रास म्हणजे डोळ्यांना अंधुक दिसणे. डोळ्याला अंधुक दिसू लागलं होतं. हा, ओके. हातापायांची जळजळ होणे. जळजळ होणे. ओके. पायाला मुंग्या येणे. मुंग्या येणे, उत्साह वगैरे, थकवा जास्त असा वाटत. थकवा जाणवायचा. ओके. तुमचं वय किती आहे? माझं वय 27 आहे. 27 वय असून तुम्हाला डायबिटीज झाला, गोळ्याही चालू होत्या आणि तरीही शारीरिक त्रास होते. त्रास होता. आणि डायबिटीज होऊन किती दिवस झाले तुम्हाला? डायबिटीस होऊन वर्ष झाले. 1 वर्षभरामध्ये एवढा थकवा एवढ्या कमी वयामध्ये आणि गोळ्या चालू असतानाही एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्यानंतर तुम्ही आमचं अँटॉक्स डी समर्थ आरोग्य फाउंडेशनकडून घेतले. त्यानंतर परिस्थिती काय झाली? त्यानंतर मी ते औषध सुरू केलं. हा. त्यानंतर लगेच मी 15 दिवसामध्ये रिपोर्ट काढले. रिपोर्ट काढला. हा. त्यानंतर ब्लड लेवल 112 120 आहे. राईट. हा तुमचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. पहिला रिपोर्ट तुम्ही आणला नाही, तो जो तुम्ही म्हटलाय तो. इथला जर पाहिला तर सध्या करंट 16/7/2026 रिपोर्ट तुमचा जो दिसतोय 112 जेवण्यापूर्वी फास्टिंग आणि पीपी शुगर 141 आहे. म्हणजे जवळपास नॉर्मलच्या आसपास तुम्ही पोहोचलेले आहात. जो आकडा 350च्या पुढे होता तो अगदी नॉर्मलवरती आलेला आहे. आणि तुम्हाला जे शारीरिक त्रास होते त्यात फरक पडलाय का? शारीरिक त्रास सुद्धा म्हणजे डोळ्याचा त्रास कमी झालाय, कमी झाला. उत्साह वाढलाय. पेशी ओके. वाढते. आता संस्थेत येऊन ज्याला तुम्ही माहिती घेतली होती त्याला आम्ही तुम्हाला प्रोडक्ट सोबत काही डाएट, व्यायाम म्हणजे आहार विहार विचार बदलायला सांगितलेले, सांगितलेले. ते तुम्ही फॉलो केलेत ना? Follow केले व्यवस्थित. ओके. तुम्ही आमच्या ह्या अभियानाने आणि आमच्या ह्या प्रोडक्टने खुश आहात का? होय, हो, खुश. ओके. जनहितासाठी आम्ही आमच्या ग्रुपवरती तुमचा हा व्हिडिओ व्हायरल करू शकतो का? हो शकता. ओके सर. आता तुम्ही सर जसे मगाशी म्हटले की त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेच लोक आहेत ज्यांना डायबिटीज आहे आणि मी त्यांना माहिती सांगू शकतो का? तर संस्था आमची जी आहे ती प्रचार प्रसाराचं तुम्हाला परमिशन देते. तुम्हाला जर चांगला अनुभव आला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्याही नातलगांना हा सल्ला द्या. आणि माझा हा सल्ला राहील या व्हिडिओच्या माध्यमातून की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय तुम्ही गोळ्या कमी किंवा बंद करायच्या. थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे ज्या गोळ्या तुम्हाला सुरू होत्या, आपल्या ह्या प्रोडक्टच्या वापराने रिझल्ट घेतल्यानंतर गोळीचं प्रमाण तुमचं कमी झाले. 1ची काहीतरी अर्धी केली, अर्धी झाली. 1ची गोळी अर्धी झाली आणि M2 होती ती M1 झाली. म्हणजे आधी M2ची M1 करण्यात आली, परत रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर एक गोळीची अर्धी गोळी करण्यात आली. म्हणजे तुमचं शारीरिक त्रासही संपले, गोळ्याही कमी होत चाललेले आहेत आणि तुम्ही आमच्या अभियानाने खुश आहात. आणि प्रचार प्रसार करण्यासाठीही आम्ही तुमचा व्हिडिओ वापरू शकतो. तुम्हीही लोकांच्यापर्यंत आमचा हा मेसेज पोचवा. ओके. धन्यवाद सर.